1 सप्टेंबरपासून या 10 वस्तूंचे भाव दुप्पट होणार। 1 सप्टेंबरपासून देशभरात 15 नियम लागू होत आहेत। या 10 वस्तूंचे भाव चक्क दुप्पट होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे दुकानांमध्ये अचानक गर्दी वाढली, कारण 10 वस्तू अशा आहेत की ज्या दररोज आपल्याला लागतात। त्या वस्तूंचे भाव आता भयानक वाढणार आहेत। या वस्तूंची यादी जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हा अक्षरशः ग्राहकांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण की आता तुमच्याकडे खूप कमी तास शिल्लक राहिलेले आहेत, कारण की या 10 वस्तूंचे भाव आता पूर्णतः बदलणार आहेत। मग नेमक्या त्या कोणत्या वस्तू आहेत की ज्याचा भाव वाढणार आहे, त्या किती रुपयांनी वाढणार आहेत, याची यादी व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। खरं तर 2 दिवसांपूर्वीच ही माहिती समोर आली होती। भाव वाढणार तेव्हापासून पुण्यामध्ये, नगरमध्ये तसेच जळगाव, अहिल्यानगरमध्ये लोकांनी सामान खरेदी करायला सुरुवात केली होती। पण आता अजूनही थोडा वेळ आणखी शिल्लक आहे, त्यामुळे ताबडतोब ही माहिती पाहून घ्या की या वस्तू जर तुम्ही खरेदी करून ठेवल्या तर तुमचा हजारोंचा फायदा होणार आहे, आणि जर नाही केल्या तर कदाचित रुपयांची वस्तू तुम्हाला कदाचित 1 सप्टेंबरपासून 22 ते 23 रुपयाला मिळणार आहे। पहा, या वाढत्या महागाईच्या झटक्यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर या 10 वस्तूंची यादी तुम्ही ताबडतोब पाहून घ्या। आता ही यादी 100% खरी आहे, कारण की ही यादी सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आलेली आहे। खरं तर यामुळं बातमीला जर तुम्ही हलक्यात घेतलं तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं, कारण की या वस्तू अशा आहेत की याच्याशिवाय ना तुमची सकाळ होते ना तुमची रात्र संपते। या वस्तू अशा आहेत की या तुम्हाला अक्षरशः पूर्ण दिवसात लागतात, म्हणजे लागतातच। त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या वस्तूचे भाव किती रुपयांनी वाढणार आहे, मग या वस्तू तुम्ही आता कुठून खरेदी करून ठेवायच्या आणि कुठं आणायच्या, अशा स्टोअर करायच्या, ही सगळी माहिती आम्ही तुमच्यासाठी जाणून घेण्यासाठी आम्ही 100 व्यापाऱ्यांशी संपर्क साधला आहे, आणि त्या व्यापाऱ्यांनी आम्हाला आतली गुपितं सांगितली आहेत। तर तीच माहिती तुम्हाला विनामूल्य देण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे। 1 सप्टेंबर नंतर तुमचं बजेट बिघडू द्यायचं नसेल तर ताबडतोब ही माहिती पहा। हा व्हिडिओ जर बंद केला तर तुमचं 1 सप्टेंबर नंतर मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे व्हिडिओमध्ये आपण क्रमवार पाहणार आहोत की कोणत्या 10 वस्तूंचे भाव वाढणार आहेत, कोणते 15 नवे नियम संपूर्ण देशात, महाराष्ट्रात लागू होणार आहेत, त्याचा फटका तुम्हाला बसू नये म्हणून तुम्ही काय करायचं, कोणत्या वस्तू कुठून आणून स्टोअर करायच्या, सगळी सविस्तर माहिती आपण वेळ न वाया घालवता पाहणार आहोत। पहा, सगळ्यात पहिली वस्तू जिचं नाव 1 सप्टेंबर नंतर मोठ्या प्रमाणात वाढणार, ती वस्तू म्हणजे खाद्यतेल। यादीतील पहिली वस्तू खाद्यतेल आहे। आता खाद्यतेल ही प्रत्येक घरात दररोज वापरली जाणारी आहे। नंतर खरं तर महिलांना हे ऐकूनच चक्कर येईल, कारण की ही वस्तू जेवणात तर लागतेच, पण हिच्याशिवाय स्वयंपाक होणं अशक्य आहे। सध्या तिचे भाव प्रचंड वाढलेले आहेत। 1 सप्टेंबर नंतर तेलाचे दर आणखी वाढणार आहेत। लक्ष देऊन ऐका, 1 तारखेपासून पहिली गोष्ट जी महागणार आहे ती खाद्यतेल, दुसरी गोष्ट पेट्रोल डिझेल, त्यानंतर तुमचा गॅस सिलेंडर, आणि सगळ्यात मोठा 10 नंबरची वस्तू आहे। आता तुम्हाला सगळी सविस्तर माहिती एक एक करून यादी सांगणार आहे। नियम कसे बदलतात, भाव कसे वाढलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आता व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की 1 सप्टेंबरपासून कोणत्या 10 वस्तू बदल होत आहेत, काय महागाई होणार आहे, त्यातली पहिली वस्तू आहे खाद्यतेल। आता खाद्यतेल जर आपण बघायला गेलो तर मागील वर्षभरात खाद्यतेलामध्ये जवळपास 30% बदल झाला आहे। 30% वाढ झाली आहे। आता हीच वाढ येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजेच 31 ऑगस्ट नंतर दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला तेल खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे। आता अशी देखील चर्चा होऊ लागली आहे की खाद्यतेल कदाचित मिळणं देखील बंद होऊ शकतं, कारण की जेव्हा इराण आणि अमेरिकेचं युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं त्यावेळेस बातम्यांमध्ये ही चर्चा होती की तेलावर परिणाम होणार, पण आता युद्ध थांबलंय, पण खराब परिणाम आता दिसायला लागलाय। पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली होती, त्यामुळे खाद्यतेलावर फारसा फरक पडला नव्हता, पण आता खाद्यतेल मिळणं देखील बंद होऊ शकतं। आता सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे तर ती तेलाच्या बाबतीत आहे, ज्याचा भाव जवळपास 30 ते 40% वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आता हा झाला तेलाचा मुद्दा। याच्यामध्ये तेलामध्ये सोयाबीन तेल, सूर्यफूल, शेंगदाणा, पाम असेल अशा तेलांमध्ये विविध प्रकारची वाढ त्याच्यामध्ये होऊ शकते। आता हा झाला तेलाचा मुद्दा। आता दुसरा मुद्दा जो आहे तो, किंवा दुसरी गोष्ट जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण की ती तुमच्या गाड्यांच्या संदर्भात आहे, ती म्हणजे पेट्रोल डिझेल। पेट्रोल डिझेलचे भाव वाढले रे की संपूर्ण गोष्टीचा भाव संपूर्ण देशात आणि राज्यात वाढत असतात। त्याच्यात किती भाव वाढणार, त्यानंतर चौथी गोष्ट जिचा भाव वाढीचा मुद्दा ऐकून तुम्हाला हादरा बसेल ती म्हणजे गॅस सिलेंडर आहे। आता आपण क्रमवार गोष्टी पाहतोय। दुसरी गोष्ट आहे तुमच्या डाळी आणि कडधान्य। आता या वस्तूची किंमत जी आहे ती वाढणार असून तुमचा त्या बजेटवर तिप्पट परिणाम होणार आहे। आता पहा, आपण दुसरी गोष्ट आहे ती डाळी आणि कडधान्य आहे, तर त्याची किंमत देखील वाढण्याची शक्यता आहे, कारण की देशामध्ये पावसाचं
प्रमाण अतिशय कमी आहे। एल निनोचा फटका संपूर्ण देशातल्या अनेक राज्यात बसतोय आणि त्यामुळे एकंदरीतच ज्या डाळी असतील त्यामध्ये मूग डाळ, मसूर डाळ किंवा इतर डाळी असतील, तूर डाळ असेल तर या डाळींच्या भावामध्ये 20 ते 25% वाढ होण्याचा धोका याच्यामध्ये वर्तवला गेलाय। डाळीची साठवणूक तुम्ही 2 ते 3 महिन्यासाठी करू शकता। आता तिसरी महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला दररोजच्या जेवणात किमान 3 वेळा लागते, ही गोष्ट खाल्ल्यानंतर जिभेला गोडवा येतो, पण तिचे भाव ऐकल्यानंतर तुमचं तोंड कडू राहिल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे साखर। साखरेवाचून चहा, कॉफी किंवा गोड पदार्थ अपूर्णच आहे। मागील वर्षी साखरेच्या दरात 15% वाढ झाली होती। आता तोच भाव दुपटीनं वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे साखर देखील तुम्ही लवकरात लवकर खरेदी करणं फायद्याचं ठरेल। 2 दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारताला साखर आयात करावी लागेल आणि साखर जर आयात केली तर साखरेचा दर अधिक आयात शुल्क टॅक्स असं सगळं वाढून ती साखर खूप महागाच्या दिशेनं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। चौथ्या गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर तुमचं वाहन जे त्याशिवाय चालू शकत नाही, पेट्रोल आणि डिझेल। येत्या काही दिवसात आपल्या दैनंदिन जीवनावर महागाईचा मोठा आणि व्यापक परिणाम होणार असून इंधनापासून ते सोन्या चांदीपर्यंत सर्व गोष्टींचे दर वाढण्याची शक्यता। आपण रोजच्या प्रवासासाठी वापरण्यात येणारा दर पेट्रोल आणि डिझेलबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 10 महिन्यात याच्यात 10% वाढ झालेली आहे। आता आंतरराष्ट्रीय इराण, इराक, इस्रायलमधल्या युद्धाच्या परिस्थितीचं सावट तेलाच्या भावावर वाढण्याचं चिन्ह दिसतंय। रशियासोबत भारताचे करार जरी सुरू असले तरी त्याच्यात फारशी प्रगती झालेली नाहीये आणि आतापर्यंत सरकारनं भाव काबूत ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण आता ते भाव पुन्हा वाढणार असून पेट्रोल आणि डिझेलमध्ये देखील 10 ते 12% वाढ होण्याची शक्यता याच्यामध्ये वर्तवण्यात येते। गाड्यांमध्ये इंधन भरून घेणं हे शहाणपणाचं ठरेल। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी महिलांसाठी आहे, त्याचबरोबर भावनिक रिलेशन असतं सोनं। सोन्याला गुंतवणूक साधन नसून भारतात महिलांच्या आवडीचा तो प्रश्न आहे। एखाद्या दागिन्याचा मुख्य विषय आहे। मागील तुम्ही पाहिलं असेल, सोनं हे जवळपास 1,35,000 रुपयांच्या आसपास त्याच ठिकाणी होताना दिसते। सोन्याचा जो टॉप होता तो 1,00,000 आहे आणि बॉटम 1,00,000 आहे। पण येणाऱ्या काळात सोन्यामध्ये देखील 12 ते 14% वाढ होण्याचा अंदाज एका आंतरराष्ट्रीय संस्थेनं त्याच्यामध्ये वर्तवलेला आहे। चांदीमध्ये 22% जास्त वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढची गोष्ट जी आहे ती आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, ती म्हणजे मोबाईल आणि मोबाईलचं सिम कार्ड, त्या सिम कार्डमध्ये असणारं रिचार्ज आता ते देखील महाग होण्याची शक्यता आहे। टेलिकॉम कंपन्यांकडून रिचार्जच्या दरात मोठी वाढ होण्याचे संकेत मिळत असून त्याचा थेट ताण सामान्य नागरिकांच्या मासिक खर्चावर येईल। अन्नाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दिवसाची सुरुवात ज्या दुधानं होते त्या दुधाचा भावही जवळपास 4 ते 5% वाढण्याची शक्यता याच्यात निर्माण झालेली आहे। आणि त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जिचे भाव गगनाला भिडू शकतात, तर ती गोष्ट म्हणजे शेतीतील उत्पादन आहे, ज्यामध्ये गहू, तांदूळ, बाजरी आणि ज्वारी असेल, भाजीपाला असेल, कडधान्य असेल, तर या गोष्टीचे भाव कडाडणार असल्याची माहिती समोर येते आहे। कारण की पावसाचं प्रमाण अतिशय कमी झाल्यामुळे उत्पन्नात लक्षणीय घट होणार असून त्याचा पुरवठा कमी होणार आहे आणि मागणी वाढणार आहे। त्यामुळे भाव वाढण्याचा धोका आहे, त्यामुळे तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता अशी पद्धतीची माहिती याच्यातून देण्यात आलेली आहे। तुम्हाला या भाववाढीबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा।